मवियाच्या जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे। मात्र दुसरीकडे मवियासोबत आपली पूर्णपणे युती झालेली नाही। त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांनी मवियानं बोलावलेल्या बैठकींना जाऊ नये असा आदेश प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। पाहूयात या संदर्भातलाच आमचा स्पेशल रिपोर्ट। युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही। आम्हाला असं सांगावं लागत नाही की इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका। ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाला वागणूक दिली गेली, मला वाटतं की फारसं ते शोभादायक होतं असं नाही। मला असं वाटतं की ते त्यांच्या जनसामान्यांचा कौल समजून घेऊन निश्चितपणे एक योग्य निर्णय घेतील। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। जागा वाटपावरून वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये कोणतीही सुसूत्रता दिसत नाही। दरम्यान जागा वाटपावर चर्चा सुरू असताना वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी आता वेगळीच भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडी आणि वंचितची अजून युती झाली नाही, त्यामुळे माझ्या आदेशाशिवाय कुठल्याही बैठकांना जाऊ नका असा आदेशच प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही, कार्यक्रमाला जायचं नाही। पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा रेखाताई यांनी दिल्याशिवाय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही। या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का, त्यांनी असं म्हटलंय मला काहीही निरोप आलेला नाही। तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक आहोत। ही जी जनता आहे आंबेडकर विचारसरणीची, त्यांची मानसिकता आहे आणि त्यांची भूमिका आहे। आम्ही गावागावात पाहतो की या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीबरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं। दरम्यान जनसामान्यांचा कौल घेऊन प्रकाश आंबेडकर योग्य निर्णय घेतील असा विश्वास ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी व्यक्त केलाय। तर तिन्ही पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करतील असं मत विजय वडेट्टीवार यांनी मांडलंय। आमची चर्चा झाली, 2 दिवसामध्ये तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर 6 तारखेपर्यंत 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्णतः महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं। भाजपाला किंवा इथल्या मुजोर सगळ्या दडपशाही आणि हुकुमशाही वृत्तीच्या यंत्रणांना चाप लावण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात एक शक्ती एकवटण्यासाठी जेव्हा सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत, तेव्हा ज्यांनी मनुवादी विचारशक्तींना कायम विरोध केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष हा आमच्यासोबत यावा, येईल ही आमची अपेक्षा आहे, भावना आहे। आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या जनसामान्यांचा कौल समजून घेऊन निश्चितपणे एक योग्य निर्णय घेतील। वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांवरून केसरकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। प्रकाश आंबेडकरांना दिली जाणारी वागणूक शोभादायक नसल्याचं केसरकरांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकर साहेबांची स्वतःची ताकद ही महाराष्ट्रामध्ये आहे। ज्या प्रकारे त्यांच्या पक्षाला वागणूक दिली गेली, मला वाटतं की फारसं ते शोभादायक होतं असं नाही। आणि कोणाला तरी हरवण्यासाठी सहभागी होणं हा मला वाटतं की मुळातच आंबेडकर साहेबांचा स्वभाव नाही। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये 15 जागांवरून तर शरद पवार गट आणि शिवसेनेमध्ये 9 जागांवर वाद सुरू असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये 15 जागेवरनं वाद आहे, 15 जागेवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये 9 जागेवरनं वाद आहे। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं जागा वाटपासंदर्भात अंतर्गत ठरलं असेल, मात्र वंचितनं आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही। त्यामुळे महाविकास आघाडीसोबत बैठकांना जाणारे प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या 48 जागांवर लढण्याची तयारी असल्याचं देखील बोलून दाखवतायत। आज आम्ही कुठे स्टँड आहोत तेवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे। कदाचित
उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे. आम्ही पत्र देतानाच सांगितलं आहे की आम्ही 48 उमेदवारांची तयारी केलेली आहे. ये आंकड़े कहाँ से आते हैं मुझे मालूम नहीं, ये आंकड़े कौन देता है मुझे मालूम नहीं. मैं इतना ही कहूँगा, सीट शेयरिंग की चर्चा लगभग पूरी हो गई. उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब के साथ उनकी एक मीटिंग हो जाए. 28 तारखेला महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला 27 जागांचा प्रस्ताव दिल्याचं वंचितच्या प्रवक्त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्याच बैठकीमध्ये उपस्थित असलेले संजय राऊत यांनी वंचितच्या प्रस्तावाचा उल्लेख कागदासा केला. तर दुसऱ्या दिवशी वंचितच्या प्रस्तावासंदर्भात माहीत नसल्याचं खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच म्हटलंय. किती जागांची मागणी, किती जागा? 27 जागांची. आम्ही त्यांना 27 जागांची यादी दिलेली आहे, ज्याच्यावर आम्ही तयारी करतोय. केंद्रित म्हणजे पूर्ण तयारी आमची केंद्रित आहे त्याच्यावर. नाही, तुम्ही म्हणतात बरोबर आहे, 27 जागांवर तुम्ही तयारी करतात, पण महाविकास आघाडीमध्ये या ठराविक काही जागा आहेत जिथे आम्ही आमचे उमेदवार महाविकास आघाडी या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये 27 जागाच्या आम्मी मागितल्या त्यांना. व्यवहार्य है, रीजनेबल लगता है आपको वंचित से जो प्रस्ताव? 27 जगहों का प्रस्ताव दिया है, उस पर क्या कहेंगे? प्रस्ताव नहीं है, मैं बार बार बोल रहा हूँ. जो हमारे पास कागज दिया है उसको मैं प्रस्ताव नहीं मानता हूँ, उनकी इच्छा है. मला माहीत नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही. आमच्या असणारे दैजवान फुंकर जे आहेत ते अधिकृतरित्या याच्यावरती बोलतील. थँक्यू. नाही, काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली ती. मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. संजय राऊत मध्ये असा प्रस्ताव चाला नाही असं कुठे वंचितकडून. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, दैजवान फुंकरशी आपण बोलावं त्या संदर्भात. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर अजूनही चर्चा सुरू आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर देखील वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येतात की लोकसभा निवडणुकीमध्ये आपली वेगळी चूल मांडतात, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.